सोलापूरमध्ये शिक्षकांचं आमरण उपोषण जे आहे ते सुरू आहे। खरं तर प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील हे सर्व शिक्षक आहेत आणि आपल्या शिक्षक म्हणून ज्या मान्यता आहेत त्या न मिळाल्या, त्याचबरोबरीने शालार्थ आय.डी न मिळाल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी या शिक्षकांनी कालपासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। नक्की या शिक्षकांच्या मागण्या काय आहेत, कशासाठी हे आमरण उपोषण आहे जाणून घेऊयात। तर कशासाठी आपण आमरण उपोषण करताय, कालपासून आमरण उपोषणामध्ये आहात? पद्मशाली शिक्षण संस्था संचलित वेगवेगळ्या विभागामधील कर्मचारी काल 1 मे पासून या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत। यामध्ये आम्ही 5 बांधव आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि बाकीचे आम्हाला पाठिंबा देण्यासाठी चक्री उपोषणाला बसलेले आहेत। आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत की आमच्यातल्या काही शिक्षकांना गेले 3 वर्ष झालं वैयक्तिक मान्यता मिळालेल्या आहेत, परंतु त्यांना शालार्थ आय.डी उपसंचालकांकडून मिळालेलं नाही आहे। त्याच्यासाठी सोलापूर शिक्षणाधिकाऱ्यांची शिफारस लागते, ती शिफारस व्यवस्थित गेलेली नाही आहे। काही किरकोळ त्रुटी आहेत त्या पूर्तता केलेल्या आहेत, सुनावणी लावलेली आहे, ती पण सुनावणी ऐनवेळेला कॅन्सल केलेली आहे। तर आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत की काही शिक्षकांना मान्यता मिळून देखील शालार्थ आय.डी मिळालेला नाही, तो मिळावा। त्यानंतर काही शिक्षकांना वैयक्तिक मान्यतेचे फाईल कागदपत्रांची पूर्तता करून जमा केलेले आहेत, पण वैयक्तिक मान्यता मिळालेल्या नाहीत, त्या वैयक्तिक मान्यता मिळाव्या। ह्या प्रमुख 2 मागण्या तरी आमच्या मुख्य या ठिकाणी आहेत। तर या मागण्यांची पूर्तता जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत आम्ही 5 शिक्षक आमरण उपोषणाचा मार्ग निवडलेला आहे आणि बाकीचे शिक्षक या ठिकाणी आम्हाला चक्री उपोषणाद्वारे पाठिंबा देणार आहेत। खरं तर किती वर्षापासून आपण शिक्षक म्हणून जॉईन झालेले आहात आणि पगाराची काय नक्की परिस्थिती आहे आणि एकंदरीत ह्या कुठल्या मागण्या महत्त्वाच्या तुमच्या आहेत या सगळ्या? शिक्षक म्हणून आम्ही नियुक्त होऊन 3 वर्षे झालेले आहेत। याच्यासाठी आमचे सर्व पात्रता पूर्ण असूनही आम्ही TET पात्र आहोत, CTET पात्र आहोत, त्यासोबत टेटमध्ये सुद्धा आम्हाला उत्तम गुण आहेत। या गुणवत्तेच्या आधारावरती पद्मशाली शिक्षण संस्थेने आमची नियुक्ती केली होती आणि नियुक्ती करताना मुलाखतही घेतलेली आहे आणि आमचे डेमो लेसनही घेतलेले आहेत। पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित आमची निवड झालेली आहे। असे असूनही शासन दरबारी आम्ही वैयक्तिक मान्यता सादर केली। आमच्यातल्या काही शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळाल्या, परंतु शालार्थ आय.डीसाठी ज्यावेळी आम्ही प्रस्ताव पाठवला तिथंही शालार्थ आय.डी दिलं जात नाही, दिरंगाई होत आहे। अधिकारी उपलब्ध नसतात, आम्ही पाठपुरावा करायला गेल्यानंतर अधिकारी जागेवर नसतात। त्यासोबत ज्यावेळी आमचे प्रश्न जेव्हा घेऊन जातो त्यावेळी आमच्या उत्तरांना टाळाटाळ केली जाते। अशी आमची अवस्था ही सध्या ना घर का ना घाट का अशी अवस्था झालेली आहे। आपण पाहतोय खरं तर शिक्षकांचं हे आमरण उपोषण सुरू आहे। काही महिला शिक्षिकासुद्धा आहेत। ताई, खरं तर तुम्ही शिक्षिका आहात, मग अशा भर उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटच्या बाहेर आपण उपोषणाला बसलेले आहात, सोबत कामही करताय, काय नक्की करताय? आम्ही पेपर तपासतोय, मुलांचं भविष्य जे आमच्या हातात असतं ते आम्ही घडवतोय। आम्ही आमचं किती आता आम्ही त्रास सहन करतोय, पण मुलांचं भविष्याचं नुकसान होऊ नये म्हणून हे काम करत बसलेलो आहोत। आमचा 10 मेला रिझल्ट आहे आणि तो लावायचा आहे, म्हणून यासाठी आम्ही पेपर तपासत बसलेलो आहोत। मग एकीकडे उपोषण सुरू आहे आणि उपोषणाच्या स्थळीच तुम्ही पेपर तपासताय? सर, आमची ते पण आहे, पोटाची खळगी पण आहे, पण ज्ञानाचा हंडा आमचा आहे, तो आम्ही मुलांपर्यंत त्यांचं भविष्य खराब होऊ नये म्हणून हे सगळ्या गोष्टी करतोय। त्यांचं भविष्य आमच्या हातात आहे। तुम्हाला काय अडचणी आता आलेल्या आहेत की तुम्ही अगदी टोकाचं पाऊल म्हणजे आमरण उपोषणापर्यंत तुम्ही गेलेला आहात? काय नक्की अडचणी आहेत तुमच्या? 3 वर्ष झालेत, आम्हाला अजून पगार पाणी नाही आहे। आम्ही फक्त आमचं काही न हे करता, साध्य न करता आम्ही फक्त प्रामाणिकपणे आमचं काम करत राहिलो। 3 वर्ष झाले तरी अजून म्हणजे शासनाने आम्हाला मान्यता मिळाली, पण शालार्थ आय.डी अजून दिलेला नाही आहे, त्यामुळे आमचा पगार चालू नाही आहे। पगारी 3 वर्ष झालं तुम्ही फुकट काम करताय? हो। पण मग घर कसं चालवतं? सर, आता तेच घर कसं आमचं थोडंफार मिस्टरांचं असतं, ट्युशन घेतात, त्याच्यावर आमचं फार थोडंफार चालतं आहे। पण आता ह्या सगळ्या गोष्टी हे करूनसुद्धा आम्ही आमचं काम आम्ही सोडलेलं नाही आहे, प्रामाणिकपणे काम करतोय। कुठेतरी खंत वाटते का की आपण एवढं जर प्रामाणिकपणे काम करत असतो तरी आपल्याला अशा पद्धतीने अन्याय सहन करावा लागतो? हो सर, खूप खंत वाटते, वाईट वाटतं की एक वेळेस शासन म्हणतंय लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही आम्हाला फुकट म्हणजे जे काम करत नाही त्यांना पैसा मिळतोय आणि आम्ही प्रामाणिकपणे काम करून सुद्धा जर आम्हाला पगार मिळत नसेल तर आमच्या पोटाला आणि आतड्याला इतकं वाईट वाटायला लागलं आहे आज। आणि माझे बंधू इथं उपाशी 2 दिवस झाले
आम्हाला जीव वाटे ना त्यांच्यासाठी, माहिती आहे का? उद्या त्यांना काय झालं तर कोण जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे? शासनच जबाबदार मी धरणार आहे. आज आमच्यासाठी ते 5 बंधू बसलेत उपाशी. आतड्याचं त्यांचं काय होत असेल याचा विचार केलाय का शासनाने? थोडा तरी विचार करावा. आज तुम्ही एसीत बसून तिथं अधिकारी काम बघताय, आम्ही उन्हात बघून आमच्या लेकरांचं भविष्य घडवतोय. आमची आशा निराशात बदलत आहे. उद्याचा जो विद्यार्थी आहे ना, तो शिक्षक होण्याला तयार होणार नाही, हे नक्की सांगते मी. जर तुम्ही जर असं त्रास देत असेल, जे भविष्य घडवतात शिक्षक म्हणतात ना, ते उज्ज्वल भविष्य असतं, ते घडवायचं काम शिक्षकाचं असतं. तर उद्या भविष्यात कुठलाच विद्यार्थी शिक्षक होणार नाही. डॉक्टर इंजिनियर होईल पण शिक्षक व्हायला घाबरेल. नको रे बाबा, एवढा त्रास असेल, काम करून जर पैसा मिळत नसेल प्रामाणिकपणाचा, तर कोणी तयार होणार नाही भविष्यात. सर, आज होईल उद्या होईल या आशेवर आम्ही काम करतोय आणि सतत ती आशा निराशामध्ये बदलते, ह्याचं जास्त वाईट वाटतंय. दसरा दिवाळी आलं तर विसरा सगळं असं म्हणावं लागतंय आम्हाला. आणि त्या आशेवरच मुलांकडे बघून आम्ही ज्ञानदानाचं काम करतोय, शिकवतोय आणि आम्ही पुढेही करत राहील. पण यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, म्हणजे अजिबात उठणार नाही. सर, पाहतोय खरं तर संतप्त भावना आहेत शिक्षकांच्या. खरं तर आमरण उपोषणाला बसू आम्ही सुद्धा. उद्या जर वेळ आली, म्हणजे ती वेळ येऊ देऊ नये असं मला वाटतं, पण उद्या जर वेळ आली तर माझ्या बंधूसोबत मी आमरण उपोषणाला बसायला तयार आहे. पाहतोय शिक्षकांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत. कारण मागील 3 वर्षापासून 1 रुपयाही पगार या शिक्षकांना मिळत नाही आहे. मात्र ज्ञानदानाचं जे काम आहे ते अविरतपणे ते करता आहेत. अगदी आमरण उपोषणाच्या या मंडपामध्ये बसून ते आपल्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जो आहे तो देखील लावण्याचा प्रयत्न करता आहेत. आणि एकंदरीतच या सर्व शिक्षकांच्या मागण्या आहेत. काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे? गेली 3 वर्ष तर शिक्षक करतच आहेत, पण कोविड स्थगितीपासून सुद्धा आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. मी 5.5 वर्ष झाले या ठिकाणी काम करतो आहे. शासनाने कोविड स्थगिती ठेवली होती. त्या स्थगितीमध्ये आम्ही शासनाकडून कुठलीही अपेक्षा न करता संस्थेचं इमानीद्वारे काम केलं. पण आता कोविड स्थगिती उठल्यानंतर तरी आमच्या वेतनाचा कुठेतरी विचार व्हावा एवढी अपेक्षा आहे. पाहतोय खरं तर गेल्या 3 वर्ष 5 वर्षापासून हे शिक्षक काम करतायत, मात्र त्यांना या कष्टाचं मोल जे आहे ते मात्र मिळत नसल्याची खंत या शिक्षकांकडून व्यक्त होते. 5 शिक्षक जे आहेत ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यामुळे शासन या सर्वांची दखल घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.